आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना थकीत निर्वाह भत्ता मिळणार आहे। सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलं असून इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश अधिकृत करण्यास तसंच विद्यार्थ्यांना मागील कालावधीत निर्वाह आणि भोजन भत्ता देण्यास शासनानं मान्यता दिली आहे। ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळूनही निर्वाह भत्ता मिळत नव्हता। विशेषतः सन 2024-25मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय अडचणींमुळे लाभांपासून वंचित राहावं लागत होतं। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्री तसंच संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा केला। 17 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी मंत्रालयात पत्र देऊन विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधलं होतं। त्यानंतर शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या। 22 एप्रिल 2026 रोजी मंत्रालयातून या संदर्भात आदेश काढण्यात आले। त्यानंतर 7 मे 2026 रोजी पुणे येथील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयानं संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मान्यता देण्याबरोबरच भोजन आणि निर्वाह भत्ता अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होणार आहे। 25 मध्ये वसतिगृह प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षात याच वसतिगृहात प्रवेश नाकारले जात होतं। त्यासाठी माननीय मंत्री अतुल सावे साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं। तसंच माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही निवेदन दिलं होतं। ह्या आपल्या निवेदनाची दखल घेत त्यांनी या वसतिगृहामध्ये घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2024-25 जे राहिलेले प्रतिमाह 5100 निर्वाह भत्ता मिळण्याचा जो मिळत होता तो मंजूर करून दिलं व तसेच या वर्षी ज्या पुढील वर्षी त्यांना प्रवेश टाळण्यात येत होतं पुन्हा एकदा त्यांना प्रवेश देण्यास त्यांनी आदेश काढलेले आहेत। मला असं वाटतं की येणाऱ्या वर्षात निर्वाह भत्ता व त्यांना जे भत्ता मिळत होता 5100 रुपये आणि व तसंच त्यांचं जे ऍडमिशन आहे तर पुढील वर्षी त्यामुळे या जिल्ह्यातील गोरगरिबांच्या मुलांना व तसेच शेतकऱ्यांच्या ज्या मुलं होते त्या इतर मागासवर्गीय मुलांना आपल्या ह्या शैक्षणिकचा लाभ मिळू शकतो। मी माननीय मुख्यमंत्री व माननीय अतुल साहेबांचा मी मनपूर्वक आभार मानतो।